सौ शर्मिला अनिल शहा, विजय ज्वेलर्स सोलापूर. आमची विजय ज्वेलर्सची ही परंपरा गेली 80 वर्षापासून छोट्या स्वरूपात सुरू होती. त्याचं मोठं स्वरूप म्हणजे माणिक चौकामध्ये विजय ज्वेलर्स ही फर्म सुरू झाली. त्याच्यानंतर अजून एक पुढची पिढी आता येत आहे, चौथी पिढी. त्यामुळे आम्ही LIC बिल्डिंग डफरीन चौकामध्ये अजून एक मोठी फर्म सुरू केलेली आहे. माझ्या लग्नानंतर मला म्हणजे माझे मिस्टर काय व्यवसाय करतायत ह्याच्याबद्दल बिलकुल कल्पना नव्हती. फक्त माहित होतं की हे ज्वेलर्सचं दुकान आहे, पण एक्झॅक्टली काय होतं माहित नव्हतं. त्याच्यानंतर मी 1.5 वर्षानंतर मी पुण्याला कोर्स केला 6 महिन्याचा. तेव्हा मला समजलं की आपलं गोल्डचं नसून रत्नांचं दुकान आहे. आणि गेली 15-16 वर्ष झालं मी या क्षेत्रात माझ्या मिस्टरांना मदत करत आहे, दुकानात कार्यरत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांचे खूप महत्त्व आहे. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे सुद्धा दागिने वापरले जातात. तसेच रत्नांचाही वापर केला जातो. तो प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे रत्न वापरले जातात. जसे ज्योतिष सांगत असतात की तुम्ही गुरुबळ कमी आहे तर तुम्ही पुष्कराज वापरा, बुध कमी आहे तर तुम्ही पाचू वापरा, असे ज्योतिषी सांगत असतात. तर 9 रत्ने हे प्रिशियस स्टोन्स मानले जातात आणि बाकीचे रत्ने हे सेमी प्रिशियस हे मानले जातात. टोटल 84 रत्न आहेत. या रत्नांमध्ये सेमी प्रिशियस स्टोनचे सध्या ब्रेसलेट प्रचलित आहेत. त्याच्यामध्ये 7 चक्र आहे, 9 चक्र आहेत. त्याच्यानंतर पायराइट म्हणून स्टोन वापरला जातो. तो पायराइट वेल्थ इम्प्रूव्हमेंटसाठी वापरला जातो. तसेच एमेथिस्ट वापरला जातो. रोज क्वार्ट्स हे शांततेचे प्रतीक आहे, ते वापरलं जातं. स्फटिक हे देखील शांततेचं प्रतीक आहे, स्फटिक वापरले जातात. तसेच याच्यामध्ये ग्वाशा आहे. फेशियलसाठी पण रत्न वापरले जातात. या प्रिशियस स्टोनमध्ये सर्वात महत्त्वाचा डायमंड, पुष्कराज, नीलम हे रत्न आहेत. डायमंडमध्ये सध्या खूप सारे कन्फ्युजन आहे, कारण मार्केटमध्ये लॅब ग्रोन डायमंड आलेले आहेत. पण ते जेवढ्या तेजीने आले तेवढ्याच तेजीने ते घसरले आहेत. कारण हा म्हणजे शुद्ध लॅब ग्रोन डायमंड हे शुद्ध फसवणूक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पैसे गुंतवता पण त्याचे रिटर्न्स काही नाही आहेत. डायमंडमध्ये तुम्ही जेव्हा पैसे गुंतवता तेव्हा आमच्या विजय ज्वेलर्समध्ये 85% रिटर्न आहे व्हॅल्यू. आता दागिन्यांच्या क्षेत्रामध्ये म्हटलं तर 3 प्रकारचे गोल्ड आलेले आहेत. एक येलो गोल्ड, एक रोज गोल्ड आणि एक व्हाईट गोल्ड. तर तिन्ही प्रकार सेमच आहेत, पण त्याच्यामध्ये जो मिक्स केलेला धातू असतो तो त्या कलरचा असतो, म्हणून त्याचा तो कलर येतो. पण रोज गोल्ड जे आहे त्याच्यामध्ये 18 कॅरेट साठीच बनलेलं आहे. त्याचं 22 कॅरेट मध्ये मिळत नाही. येल्लो गोल्ड पण 22 कॅरेट मध्ये मिळत नाही. फक्त येल्लो गोल्ड 22 कॅरेट मध्ये मिळतं. आता राशी रत्नांमध्ये 2 रत्न अशी आहेत जे जैविक आहेत. एक आहे पर्ल आणि दुसरं आहे पोवळा. तर हे पोवळा हे समुद्राच्या तळाशी त्याचं झाड असतं. ते खडकच आहे, पण ते झाडाप्रमाणे वाढतो. आणि हे पोवळा आणि मोती हे दोन्हीही झिजत असतात. मोती हे शिंपल्यामध्ये बनत असतं, पण मोती सध्या कल्टिवेटेड मोती फार प्रचलित आहे. तो स्वस्तही आहे, त्यामुळे महिलांना तो परवडण्यासारखा आहे. कल्टिवेटेड म्हणजे त्या शिंपल्याला इंजेक्शन दिलं जातं, केमिकल इंजेक्शन, त्याच्यामुळे त्याला खाज सुटते आणि मग तो मोती तयार होतो त्याच्या लाळेपासून. ते भरपूर प्रमाणात मिळतं म्हणून ते स्वस्त आहे. दुसरं आहे सध्या प्रचलित आहे केसी मोती. तो आहे तो प्रत्येक एक पर्ल तयार व्हायला 18 वर्ष लागतात, म्हणून त्याची किंमतही जास्त आहे. त्याचं कोटिंगही जाड आहे. पण पूर्वीचा जो बसरा मोती आहे तो आता ती खाण बंद होऊन जवळजवळ 150 वर्ष झालेली आहे. या फील्डमध्ये महिलांचा सध्या जास्त इंटरेस्ट दिसू लागलेला आहे. तर शिक्षण क्षेत्रामध्ये याचे कोर्सेस आहेत. ज्वेलरी डिझायनिंग आहे, कलर स्टोन रेकग्नायझेशन, डायमंड ग्रेडिंग, हे सगळे कोर्सेस आहेत. याचं शिक्षण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे, जसे मुंबई आहे, कलकत्ता आहे आणि जयपूर आहे. या ठिकाणी याचं शिक्षण मिळतं. तसेच GIA
ही एक इंटरनॅशनल कंपनी आहे जी अमेरिकेला आहे. त्याचं सुद्धा शिक्षण आपण अमेरिकेला जाऊन घेऊ शकतो. तसेच त्याचे काही कोर्सेस काही प्रमाणात आता मुंबईमध्ये सुरू झालेले आहेत. GIA म्हणजे जिमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका, याचे सर्टिफिकेट एक ऑथेंटिक सर्टिफिकेट मानलं जातं डायमंडमध्ये. तसेच GII म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, त्याचं पण सर्टिफिकेट ऑथेंटिक मानलं जातं. महिला दिनाच्या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटतं, की पूर्वी महिला उंबऱ्याच्या आत होत्या, आता त्याच्यापेक्षा बियॉन्ड विचार करायला हवा आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी ज्वेलरी डिझायनिंग, त्याच्यानंतर स्टोनमध्ये किंवा गोल्डमध्ये त्यांनी कोर्सेस भरपूर आहेत, अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. त्यांनी त्या वापरून त्या क्षेत्रात काम करायला हवं. सर्व महिलांना या महिला दिनाच्या शुभेच्छा.